कशा आहेत तुम्ही? सगळ्या दुःखातच आहेत, सगळ्या असंच बोलणार. हे बघा मैत्रिणींनो, आपल्याला दुःखात राहायची काय गरज नाही. आपण खूप मोठी आपली विजय करून घेतलेली आहे. युनियन कडून असो, अंगणवाडी सेविकांनी लढून असो, विविध युनियननी जो लढा दिला आणि आपल्या सगळ्या सेविका मदतनीसने जास्तीत जास्त त्याच्यामध्ये मेहनत घेतली. तर मैत्रिणींनो, कोणी दुःखी होऊ नका. मी खूप मेसेज वाचले, व्हिडिओ बघितले. माझा फोन 26 तारखेच्या एक दिवस आधी रात्री मी सकाळी येत असताना माझ्या बाजूला असे कोणीतरी बसले होते जे नशा करत होते. त्यांनी माझ्या बॅगेतून मोबाईल काढून घेतला आणि माझा मोबाईल मला मिळत नव्हता. मी पोलीस कंप्लेंट केली. मी 2-3 दिवस वाट बघितली की म्हणलं तो आणून देईल, पण माझा मोबाईल मला सापडला नाही. त्याच्यामध्ये माझं यूट्यूब चॅनलचं ईमेल ID होता, पासवर्ड होता आणि तो ईमेल ID तर मला माहित होता, पण पासवर्ड माहीत नसल्यामुळे माझं चॅनल पण ते मी बघू शकत नाही किंवा व्हिडिओ टाकू शकत नव्हते. आणि खरं तर मी आजारी पण झाले, घरात काही प्रॉब्लेम पण झाले आणि दात दुखत होता आणि मोबाईल घ्यायला वगैरे लगेच अर्जंट पैसे नसतात. विचार करावा लागतो माणसाला, कोणत्या बजेटचे पैसे आहेत, खर्चाचे पैसे आहेत. माझी सवय आहे, मी कितीही पैसे कोणत्या प्रोजेक्ट असले त्याच प्रोजेक्टमध्ये खर्च करते. घर खर्चाचे पैसे मी कधी ऑफिस खर्च करत नाही, ऑफिसचे पैसे घरला नाही, ऑफिसचे NGO मध्ये नाही ना, NGOच्या अंगणवाडीत नाही. माझी सवय आहे, जे पैसे असतात मी तिथंच खर्च करते. एक तर 2 महिन्याचं मानधन नाही आलं, 11 महिन्याचं भाडं नाही आलं, CB नाही, रिचार्ज नाही, काही पैसे नाही. त्याच्यामध्ये मोबाईलचा फटका पडला. तर मी आता नवीन मोबाईल घेतला आणि ते माझं जे आधीचं मोबाईल होतं त्याच्यामध्ये ते सिम होतं ते बंद झालेलं होतं. आणि ते यूट्यूबचं सगळं मी इन्क्वायरी काढली तर त्याच्यावर असं समजलं की OTP त्या नंबरवर येईल तेव्हाच माझा मोबाईलचं यूट्यूब चॅनल ओपन होईल. पण माझ्या मैत्रिणींना मला बोलायचं होतं, मला माझा टाइम वेस्ट करायचा नव्हता, म्हणून मी दुसरं चॅनल आता क्रिएट केलं आहे. दुसरा ईमेल ID क्रिएट करून दुसरं चॅनल क्रिएट केलं आहे, वसीमा काझी म्हणून माझ्या नावाने, WASIMAKAZ आहे. तर तायांनो, मी तुमच्याशी बोलतच आहे. मी कधीच युनियनच्याकडून ऑफिसकडून नाही बोलत, तर फक्त एक अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविकावर काय काय व्यथा असतात, काय काय तिचे मनोगत असते आणि कसा मार्ग काढायचा असतो याची माहिती मी नेहमीच तुम्हाला देते. बरोबर, आधी आपण सगळ्या सेविका मदतनीस एकत्र एक स्त्रिया म्हणून आहोत, आई म्हणून आहोत, अंगणवाडीची ताई म्हणून आहोत. त्याच्यानंतर आपलं कुठं युनियन येतं, त्याच्यानंतर कधी ऑफिस येतं. तर आधी एक स्त्री म्हणून, एक महिला म्हणून जेव्हा आपण हे सगळे कामं करत असतो, तर माझ्या भगिनींनो हे लक्षात ठेवा की माझे खूप त्या मोबाईलमध्ये सगळे नंबर गेले, सगळ्यांचे सगळं काही हरवलं. पण मला मोबाईल हरवल्याचे फायदे सांगते तुम्हाला. एक तर मी 2-3 दिवस थोडा याच्याकडून नंबर घे, त्याच्याकडून नंबर घे, हे ते, पण फायदे काय झाले, माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये एवढे जास्ती लोक होते जे माझ्या जीवनात मला नकोशे होते, ते स्वतःहून गेले. मला कुणाला काढावं लागलं नाही, कारण मी अशी नाही की जीवनात आलेल्या व्यक्तीला कसं काढायचं. DP बघून किंवा नंबर बघून कधी ना कधी बोलावं वाटत होतं, पण ती अनवॉन्टेड लोक होती, ती जीवनात नकोशी होती मला, तर ती